विठ्ठल 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 तुम्ही टाळे नाही वाजवली का बरं नाही वाजवली? बरं नाही का हाताला? वाजवा बरं सगळेजण. टाळी वाजवल्यावर रक्ताभिसरण चांगलं होतं. माझ्यासमोर डॉक्टर बसलेत. हां डॉक्टर, बरोबर डॉक्टर. टाळी वाजवल्याने रक्ताभिसरण चांगलं होतं, मेंदूची शक्ती वाढते, बुद्धीची ताकद वाढते, मनाची दृढता वाढते. टाळी काही साधी गोष्ट नाही. रिलिजन प्लस सायन्स म्हणजे टाळी आहे. जे टाळी वाजवणार नाही त्याला दुसऱ्याचं कौतुक करता येत नाही, त्याचं तोंड कधी चांगलं दिसत नाही. दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं जरी वाटलं ना तर त्याचं ओघाणं निसर्ग चांगलं करतो. हे जिथे शिकवलं जातं त्याला कीर्तन असे म्हणतात. कीर्तन या शब्दाचा मूळ धातू आहे कीर्त. तुम्ही बरेच लोक शिक्षक आहात तिथे असं मला कळलं आहे. कोण कोण टीचर आहे मला वर हात करून दाखवा बरं. एक, आणखी तुम्ही 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 हो तुम्ही इकडे या. अहो मास्तर ऐका ना, अहो गुरुजी आणि सांगते बाई तुम्हाला, माझी या बाळाला एक दगडाचा देवा आणा. बसू द्या घाशीत त्याला. शिकल कधी तो? आय वॉन्ट युअर एज्युकेशन. आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात आय वॉन्ट युअर गुड युनिटी. समजलं असेल तर वाजवा टाळ्या, नाही तर बसा. नाही समजलं तरी टाळे वाजवा ग बायांनो. लय दिवस शान राहाल. नाही तर काय बाया काल बऱ्याच बाया भेटल्या आळंदीत, अशा नुसत्या करीत होत्या. म्हटलं काय ग मावशी काय करती? म्हणजे तुला काय करायचंय? आपण म्हटलं एवढ्या का अशा? नंतर लोक म्हणले ते येडे त्याच्या नका नादी लागू. म्हणून मरेपर्यंत शहाणं राहावं. मॅच्युअर झाल्यापासून तर मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने संयमी, समजदार, शहाणं आहे की नाही, म्हणजे अगदी मरेपर्यंत आवश्यक आणि अनावश्यक ज्याला कळतंय त्याच्या मरणाचं सार्थक होतं. कळलं का माझ्या बहिणींनो? म्हणून कळू नाही तर वळून कुठंही पळू पण टाळे वाजव ग बाई. आणि एक ओवी माझ्या मागे म्हणा महिलांना. या गावाचं नाव काय?
वा. आधारवड परगाना, आधारवड परगाना. काय काय म्हणतात, काय काय. सगळ्या जणी ग माझ्या बहिणींनो, वेळ कमी आहे बघा. मी ही वासरं जास्त का म्हणून दिली माहिती का? ती माझी लाडकी आहेत म्हणून. तर एवढा वेळ नाही मी चाल वगैरे म्हणून देत, मग पुढे वेळ मिळत नाही, ऐकायला चिंतन करता येत नाही ना आपल्याला. पण ही आपली पिल्लं आहेत, वासरं, घरच्या गायचं गोर आहेत. एकदा जोरात त्यांच्यासाठी टाळे वाजवा. छोट्या वयातले मोठे गुड आर्टिस्ट, गुड चांगले कलावंत, क्लासिकल आणि शास्त्रीय असलेले मृदंगाचार्य आणि क्लासिकल गायक, आणि असा सुरेख संगम. म्हणून शिकलेल्यांसाठी असतं, शिकलेल्यांसाठी जे असतं त्यालाच कीर्तन म्हणतात. तुम्ही काय म्हणाल, फक्त चार भिंतीच्या आड शिकलो म्हणजे शिकलो नव्हे. निसर्गाच्या शाळेत शिकलेले हे लोक आहेत. हे बाबा, हे बाबा, हे दादा, यो माझा थोरला कारभारी बाई, भोकमच्या भोकम बाई. हा ना. आणि हे पहा ना कसं मनमोहक राग, जसं काय कन्हैयाच बाई, कृष्ण कन्हैया, त्याचे दोन मुखे घेतले तरी अजून असं काही नाही. बघा, शिक्षणाचा अर्थ काय होतो? शिक्षण या शब्दाचा अर्थ होतो विवेकाने, अवघ्या जगाकडे विवेकानं पाहण्याची बुद्धी निर्माण झाली तर तो शिकला नसला तरी शिकलेला असतो. शिकलेला आहे, माळकरी आहे, एकादशी धरतो, 2 किलो खिचडी खातो, दुसऱ्या दिवशी लोकांच्या गावात हागतो, माळा जपितो, तरी लोकांच्या कोंबड्या चोरून विकितो. मग तो ज्ञानी नाही. नाही ज्ञानेन सदृश्यं, वाजवा की नाही, मी म्हणून घालायला वाजवलं पाहिजे. नाही ज्ञानेन सदृश्यं. बरोबर आहे, बरं आहे. बायानं बरं आहे बाई, कोकाला आधार. मग ते तरी कोणी केलं असतं, मला सुराशिवाय जमत नाही हो खरंच. नाही ज्ञानेन सदृश्यं पवित्रं इह विद्यते. अर्जुना, बाबा रे, मनुष्य जन्म मिळाला आणि भारतात मिळाला. धर्मात नाही म्हटलं, हिंदू धर्मात मिळाला असं कुठं म्हटलं नाही साहित्यात. धर्माचा उल्लेख, जातीचा धर्माचा उल्लेख जिथे नसतो तिथे अध्यात्म जन्माला येतो. कळलं का? जात आणि धर्म आलं की तिथे संघर्ष निर्माण होतात, झगडे निर्माण होतात. कोणाचा रंगाचा, कोणाचा हिरवा, कोणाचा काळ्या रंगाचा झेंडा, कोणाचा भगव्या रंगाचा झेंडा. जे ते म्हणतात आमचा धर्म मोठा आहे, आमचा धर्म मोठा आहे. पण संत सांगतात अवघ्या जगाला जो जगवतो तो विश्वधर्म जगात सर्वात मोठा आहे. म्हणून आय डोंट लाईक युअर गॉड and the religion and the caste. I like only world and the peoples. टाळी पुढे वाजवली तुम्ही. गुरुजी, तुम्ही टाळे वाजवली तर लोकाला काय कळतं बाबा. वर्ल्ड इज गॉड, वर्ल्ड इज रिलिजन, वर्ल्ड इज अ कास्ट. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात ऑल वर्ल्ड इज माय टेम्पल अँड हाऊस अँड ऑल पीपल्स इज माय फॅमिली. मग जर ऑल पीपल्स इज माय फॅमिली, या विश्वातला कणनी कण, माणसं माणसं, पशून पक्षी, लता पता वल्लरी वेली, जर हे माझी
माझं कुटुंब असतील, तर या विश्वात जगणारे सगळे जे ते आपल्या धर्माप्रमाणे जातींप्रमाणे जगत असतील, तर त्या सर्व जाती धर्म त्याच्यासाठी आम्ही सलोख्यानेच वागलं पाहिजे असं जिथे शिकवतात त्याला वारकरी कीर्तन असे म्हणतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग म्हणजे चांगलं. कसं आहे, कीर्तन चांगलं होतं म्हणून कीर्तनाच्या विचारपीठावर जगात असणारे सर्व शहाणे लोक, विचारवंत, बुजुर्ग, जातीचा धर्माचा विचार न करता कर्माचा विचार करून जे जे विचारवंत बुजुर्ग लोक चंद्रभागेच्या वाळवंटावर 13व्या शतकात संघटित झाले त्यांना वारकरी असे म्हणतात. म्हणून वारकरी हा स्पेशल धर्म आहे सर. इथे ना हिंदू धर्माला किंमत, ना कोण्या मुसलमान धर्माला किंमत, ना कुठल्या धर्माला किंमत. इथे तुम्ही जन्माला आले तेव्हा कपडे घालून आले का कपड्याशिवाय आले, तर उत्तर काय मिळेल? बसलेल्यांना बोलू द्या ना. मला अशी म्हणून मला वाटत नव्हतं यावं म्हणून खरं, कारण की मी काही कीर्तनकार नाही खरा. म्हणजे जे नेहमी बाजारातलं कीर्तन चाललंय त्या बाजारातलं हे कीर्तन नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल का? नाही आलं? आलंय की नाही तुमच्या? मग जरा थोडंसं आनंदी दिसा ना. तुम्ही फार आशेत खिन्न, ते तुमच्याकडं पाहिलं की मला भ्यावंच वाटतं का बघ, काही मला काय प्रॉब्लेम आहे की काय, माझं चुकतंय की काय? रस पाहिजे ना, रस. हा रस आनंदाचा, हा रस आनंदाचा, हा रस एवढा वेळ नाही करायचं, लगेच असं केलं की थांबायचा. हा रस आनंद असा. मंडळी, जन्माला येताना माणसं म्हणजे बाळ जन्माला येताना आईच्या पोटातून कपडे घालून आलेलं असतं का बिन कपड्याचं? काय उत्तर आहे? इकडून नको, इकडून. हे काय कपड्यासहित आल्यात का काय? अरे जन्माला येताना म्हणून का बोंगळा असतोय म्हणा की सरळ? काय कपडे असतात काय? नंतर आपली त्याची आई मावशी मावळणी नाही का बाय, पाळण्या शेजारी, पाळण्या शेजारी त्या आल्यावर तुम्हाला नका ओती येऊन देऊ. आया म्हणल्या का आपण गप बसायचं. हां, फक्त सूर द्या. पाळण्या शेजारी ग, पाळण्या शेजारी. माझ्या आया काय, माझ्या बहिणी, माझ्या आया, माझ्या मावश्या, माझ्या मावळणी, माझ्या लेकी, नातवंडी, या सगळ्या बाया आहेत म्हणून या गावाला आधार रे, म्हणून या आधार वडे खरं. नाही तर बाप्यांमुळं काय आधार? बापे लय घाबरट. त्यांना म्हणा फक्त मौतीजवळ रातभर बसा, बसतील. कोण असतं मौती भोवती? खरं बोलायचं, कोण असतं? बायाच असतात. गडी कुठं असतात?
त्याच्या आईला राम्या देत नव्हता जमीन दिली, तिच्या आईला मी त्याला गांजा पाडून घेतली मौतीत बाहेर बाहेर. आणि ह्या अगं माझ्या भाऊचा पाय वळवा अग आहे की नाही. ए नर्मदे बाय भाऊच्या पायाखाली गुडघ्याखाली मिठाच्या पुड्या बांधव. आणि हे गड हे आपण सगळी येडी जात आपली, आपण बाहेर. हे बेकार होतं ते मेलं ते, म्हणजे त्याची चर्चा बाहेर. रडू तर नाहीच येत. म्हणून स्त्री म्हणजे संयम, स्त्री म्हणजे प्रेमाचा सागर, स्त्री म्हणजे प्रेमाचा आगर, स्त्री म्हणजे सहनशीलता, आणि स्त्री म्हणजे सद्विचारी मुलाला किंवा मुलीला जन्म देणारं संस्काराचं विद्यापीठ म्हणजे स्त्रिया आहेत. म्हणून ही बाळ ही सगळे महाराजांचं आडनाव विसरलो मी खरं. गाडगे महाराज किती वर्षापासून येतात बघा. वयाच्या लहानपणापासून या आधारवड गावाला येतात. मग 20 वर्षापासून तर आतापर्यंत ते आता मॅच्युअर प्रौढ झालेत. त्यांची मुलं मोठी असतील. कितवीला आहे? M.Com. आणि तुम्ही पॉंग. त्यांचा मुलगा M.Com होईपर्यंत ते या गावाला येतात. पण जीवनातलं चारित्र्य इकडचं का तिकडं ढळून दिलं नाही, म्हणून एवढा दीर्घ प्रवासाने या आधारवड गावचे लोक त्यांचा सन्मान करतात. फुलवान आणि शिलवान वागायला पाहिजे. बाळा उठी पुत्र जाई बाळा, उठी पुत्र जाई बाळा, उठी कसं आहे आता माझं कीर्तन चालू झालं ना, सगळे आवाज नॉर्मल हवे. कन्ना 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 म्हणलं की मला त्रास होत होतो, तर मग लोकांना सुद्धा होईल ना. मी कसं लांबून म्हणतोय उठी पुत्र, उठी पुत्र जाई बाळा, उठी पुत्र जाई बाळा, उठी पुत्र जाई बाळा. असं वाटतंय आता. हे बाळा, तुला समाजामध्ये नाव राखायचं आई वडिलांचं, तुला या भारताचं नाव राखायचं, तुझ्या कुळाचं नाव राखायचं, गावाचं नाव राखायचं. म्हणून तुला शीलवान वागावं लागेल. आय वॉन्ट युअर गुड कॅरेक्टर. आई म्हणते बाळा, मी तुझ्या पावित्र्याची आणि चारित्र्याची अपेक्षा करते. उठी पुत्र जाई बाळा, उठी पुत्र जाई बाळा, जाई बाळा. ऐकलं का तुम्ही? काय म्हटलं बोला बरं. सगळे म्हणा ना. आम्ही काय पाकिस्तानहून आलोय काय? आपली तर भाषा आहे. माझ्या मागे सगळे पुरुष म्हणा, उठी पुत्रा जाई बाळा, कुठं जाई बाळा? दारूच्या अड्ड्यावर का कोंबड्या चोऱ्या? भाऊ जा त्यांच्या घरी, कोण नाही, खुराड उघडायचं, 2-4 कोंबड्या चोरून आण भाऊ, तेवढं तुझ्या पाठी पेन्शिल लावत. अशी सांगेल का आई कधी? उठी पुत्रा जाई बाळा,
तीर्थी रे हिंड, तीर्थी रे हिंड. मी काय म्हणतो, नसल इथं तोंड हलवायचं असं नसते बघा, असं म्हणजे मला बरं वाटते बरं का. उठी पुत्रा जाई बाळा, कुठं जाई? तीर्थी रे हिंड, तीर्थी रे हिंड. कुठे हिंडायचे डॉक्टर साहेब? तीर्थक्षेत्री. तीर्थक्षेत्री म्हणजे पोटासाठी देवाची देवळं बांधून बसलेले जे लोक आहेत ना, ते तीर्थक्षेत्र नाहीत. दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. तीर्थ म्हणजे आधार वडगाव, तीर्थ म्हणजे नाशिक, तीर्थ म्हणजे सिन्नर. ज्या गावामध्ये सज्जन, शिकलेले शिक्षक, डॉक्टर, बॅरिस्टर, वकील, सुसंस्कृत, तारुण्य, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती एकत्र येऊनही या गावकऱ्यांकडून अनर्थ घडत नाही, त्या गावाला संत तीर्थ असे म्हणतात. काही सुंदर व्याख्या आहे ना माऊली. म्हणून म्हटलं तुम्ही जवळ यावं, जरा थोडे 4-2 शिकलेले या, जरा चांगलं बोलता येतं. हो, मी काय लय शहाणा नाही, पण शहाणी माणसं पुढं असले की येड्याला शहाणपण येतं आणि त्याला कीर्तन म्हणतात खरं. बायांना विचारा, का ग बाया बरोबर आहे ना? माझ्या मागे म्हणा, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी. नाही म्हणायचं का? जाऊ का मागल्या दारांनी? येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी. मगाशी चांगलं झटक्यात म्हणले, आता काय फटका बसला? सोपं आहे ना. येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, मुक्याला वाचा येईल खरी. कुठे? कीर्तनात. पंगुलंग येते गिरीम, पंगुलंग येते गिरीम. पांगळ्याला पाय, आंधळ्याला डोळे, आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय, पांगळ्याशी पाय, आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय. हो संप्रदायाची ताकद काय, विश्वधर्माची ताकद. कोणी या खट या, नट या, बोलट या, येडा या, शहाणा या, शिकलेला या, न शिकलेला या. लेवा लेवा लेवा. न शिकलेला या, शिकलेला या, स्त्री या, पुरुष या, कोणीही या. यारे लान तोर, यारे लान तोर. आणि पुढे काय माहिती? पुढे आय डोंट लाईक कास्ट म्हणजे काय? याती भलते नारी नर, कोणत्याही जातीचे. याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. करावा विचार, करावा विचार. नलगे चिंता कौनाशी, नलगे चिंता कौनाशी, नलगे चिंता कवनाशी, नलगे चिंता कवनाशी. कसा आहे सुंदर अभंग जगद्गुरु तुकोबारांचा 450 वर्षापूर्वीचा. तुका इज ए व्हेरी ग्रेट फिलॉसॉफर. टाळीच नाही वाजवते हो तुम्ही. जर तुम्ही असं कीर्तन नाही ऐकलं का कधी? असं नाही ऐकलं ना. हे गाडगे बाबा छाप कीर्तन आहे. कोणतं आहे? गाडगे बाबा छाप.
की ज्यानं कधी देवळात पाऊल ठेवला नाही, ज्याने कधी पाषाणाचे देव पूजले नाहीत, ज्याने पाषाण पूजेचे दही दूध माझ्या बहिणींना सांगून अरे देवळातला देव फक्त डोळ्यानं पाहायचा असतो, इथे कोणता देव आहे आतमध्ये? हनुमान आहे की नाही? हे नंतर सगळे देव आले हो. नंतर पहिला एकच देव आहे हनुमान. मोठ्याने बोला बरं, इथे स्टेजवरचे बोला बरं. हे गप आहे मधीच उंदरासारखे क्याव नको करू. हेच दड बोला ना तर तुझ्या कुठं ना आधी हे तर मला जागी करू दे. हनुमान बोला, खालचे बोला आता. हनु त्यातला हनु काढा बरं. आता काय राहिला? मान. आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम गावाचे तुकडे व्हायला काय कारण असते सर? खरं सांगायचं काय असतंय? आणि बायांनो नंदभावजायांची भांडणं कशामुळं वाटतात? हे मानामुळंच आहे की नाही बाया हो? मांडवाच्या दारी हे कुठला जिल्हा आहे? नाशिक आहे ना? मग हे आपला परिसर आहे ना, अकोल्या पलीकडे अकोले आहे ना. म्हणजे मी तिकडे जास्त फिरलो, इकडे नाही फिरलो. मी इकडे आज नवीन असल्यामुळे जरा थोडा मी गार झालोय, जरा घाम आलाय मला, घाबरलोय. हो ना, तुमचे नवीन चेहरे सगळे तिकडे मला सगळे बोलतात वाबळे महाराज वाबळे महाराज. म्हटलं काय नुसते तरुणांची अशी झुंबड उडते माझ्या पुढे बसायला. पण इकडे माझी ओळख नाही ना, पहिल्यांदाच आलोय मी. कधी नाही व गंडोळा वाचून. हो ना. तरी पण बरं का बायांनो, तुम्हाला ते इकडं हळद दळतात का? हळद इकडं हळद दळतात. नवरदेवाला काय लावतात? ओ डॉक्टर काय लावतात? तो का कोळसा लावतात? मग तुम्हाला सई बाई ग बाई येते का? एक गाणं माझ्या मागे म्हणा बघा, गीतेतला श्लोक आणि जात्यावरची ओवी कशी मोलाची. मोला अमूल्य बघा, अमूल्य अमूल्य. मान, मानावरून कुटुंब दुरुस्त उद्ध्वस्त झाली, मानावरून नातेवाईक दूर गेले, ननंदा जावा भाऊजया सासू सुना अहो सख्या बहिणी सुद्धा. अक्का हॅलो ग आजपासून माहिती का बोलू नको. अगं अक्का झालं काय? काय झालं तुला? सांगू का काय झालं ते? दादाच्या लग्नात तुला कशी मोठी साडी मला घेतली. मान, बरोबर आहे. म्हणून जो मानाला हाणतो हानू, कळलं का? हानू म्हणजे काय? हानी रस्योपजायते. हनन करणे म्हणजे नष्ट करणे, मारणे वगैरे, बरं का. म्हणून जो आपल्या आयुष्यात मग शिक्षक असो, एखाद्या खटल्याच्या घरातली प्रमुख स्त्री असो, किंवा एखाद्या हॉस्पिटलचा डीन असो, डॉक्टर असो, नर्स असो, गावचा सरपंच चेअरमन असो, सदस्य असो, सामान्य माणूस असो, पण प्रत्येकाला युगो सर्वात निसर्गानं किंवा त्या परमेश्वरानं माणसाच्या आयुष्यात युगो लय दिला. युगो मान. आणि त्या मानाला जो हानू म्हणतो, हनुमान. आधरवाडीच्या प्रत्येक गावच्या माणसानं जर ठरवलं हनुमान म्हणजे काय? हानू बोला ना. हानू म्हणजे काय? हानू मग मानाला एकदा हाणला म्हणजे एक मनुष्य निर्वेळ होईल का टाईट राहील? काही काही तर कीर्तनाला आलं परवा, एक 50 वर्षाचा माळकरी कीर्तनाला माझ्या पुढे बसला, पण आलाच असा बघा. बसलं पुढंच. ते पाहिलं मी घाबरलो. माझा एवढंच म्हणजे धोका आहे मला की अप्रसन्न चेहरे डोळ्यापुढे असले की माझं शहाणपणे व्हायला जाते. मी रोज पांडुरंगाला प्रार्थना करतो, पांडुरंग काय करू नको बाबा. मग प्रसादे बोला, सर्व दुःखानां
प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्यो पजायते. है की ना दादा, बरोबर आहे ना? प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. अर्जुना, प्रसाद म्हणजे ते सत्यनारायणाचा करतात ना. इकडं आहे का सत्यनारायण? करतात. कधी करतात बरं? बायांना माहीत असेल. लग्न झाल्यावर बाया म्हणतात, बाई सुंदरे सत्यनारायण कर बरं का बाई, नाही तर पोराला पोर नाही व्हायचं. पाहिलं का किती अंधश्रद्धा आहे आपले. अरे देव म्हणतात, देव दयाळ दयाळ, देव दयाळ देव दयाळ दयाळ, देव दयाळ दयाळ, देव दयाळ दयाळ, देव दयाळ दयाळ. वा. तुकोबर आहे म्हणतात देव कसा आहे. किंवा आधारवाडीमध्ये काय आधारच ना, आधार का आधार, अधरवड. हां, तर मी आधारवड म्हणतो, जाऊ द्या. आधार म्हणजे बॅलन्स. हां, अधरवड. हां, जो मनुष्य दयाळू असेल, बरोबर आहे ना, आणि जो मनुष्य दयाळू नसेल, आणि जर दयाळू माणसांची, बऱ्याच लोकांची संख्या जास्त असेल दयाळू माणसांची इथे या अधरवड गावामध्ये, तर मग ती एवढी पण माणसं देव आहेत असं तुकोबाराय म्हणतात. कळलं का? नाही कळलं? म्हणजे देव दयाळू आहे त्याचं लक्षण काय आहे? पंच ज्ञानेंद्रियाने पंच कर्मेंद्रियाच्या समुच्चयाने जन्माला आलेला जगणारा सधन श्रीमंत. कळलं का? माऊली असं सराव ते डॉक्टर दिसतच नाही मला. तुम्ही आवर्जून मला म्हणजे दिसू नये असं वाटतं का तुम्हाला? नाही ना, मला तुम्ही दिसावं वाटते. माऊली इकडं सरा तुम्ही जरा असं. हा ना हो, काय होते, शहाणं माणूस पाहिलं का येडं शहाणं होतंय. म्हणून नेहमी ज्याला अक्कल नाही त्यांनी अक्कलवानामध्ये बसावं, म्हणजे त्याला अक्कल प्राप्त होते. हो, हा हे सायकोलॉजिकल सिद्धांत आहेत सगळे. मला सांगा, देवळातला देव तर काय तुमच्याशी कधी बोलला नाही असं मला तर वाटतं असेल बा. म्हणजे माझ्याशी नाही बोलला. तुमच्याशी सर, तुमच्याशी दादा, तुमच्याशी बाबा, तुमच्याशी नाही ना? खरं सांगा ना, नाही ना? हां, नाही असेल तर नाही बोलला असेल तर मग म्हणेल बा थँक्यू. जो म्हणे ना माझ्याशी देवळातला देव बोलला, तो सगळ्यात मूर्ख माणूस समजेल मी. तुकोबाराय म्हणतात, देवळातले देव ते आदर्शासाठी असतात. कशासाठी असतात? निवद ठेवण्यासाठी नाही. 2.5 लिटर दही ओतायचं मारुतीच्या अंगावर आणि सारा मारुती आंबाट करून टाकायचा. तुमच्या पोराला एक दिवस मारुती म्हणून बसवा, त्याच्यावर 2-3 लिटर दही होता बरं मंत्र म्हणून. ओम मान ओम नाही मा बजरंग दह्यायन मान म्हणतो म्हणते. एखाद्या जिवंत माणसा एवढं दही होता बरं जमल? आम्ही हे माऊली होते, आपण एकदा एका गावाला गेलो बघा. कुठे ते शंभू देऊळ, रतनवाडी ना, रुई छत्रपती. नाही आपण नाही का हो, इथे रतनवाडीला कुठे, इथे महाशिवरात्रीला ते महादेवाचं मंदिर आहे बा तिथे खाली. तिथं गेलो माऊली, एवढा तो महादेव आंबाड झालेला, एवढी घाण वास, त्याच्यावर माश्या. बसणारच ना पदार्थ म्हटल्यावर. पदार्थ हे नश्वर आहे ना. अविनाशाचा आणि नश्वराचा काय संबंध आहे हो? हे आपण अध्यात्माऐवजी अंधश्रद्धेनं, आणि बडे लोक सांगतील ना धर्माचे ठेकेदार, ते सांगून वागून आपलं अध्यात्म आपण विसरलोय आणि भलत्यालाच अध्यात्म आणि भलत्यालाच परमार्थ समजायला लागलोय. ती अंधश्रद्धा दूर झाल्यावर खरे माळकरी नसली तरी वारकरी व्हाल.
माळ लागते असं काही नाही, आधी वारकरी व्हावं लागतंय ना. त्या हनुमानाकडे नुसतं डोळे भरून रोज पाहिलं पाहिजे आणि रोज ग्रामस्थांनी प्रत्येक जणाने मंदिरामध्ये रोज गेलं पाहिजे आणि त्या हनुमानापुढे उभं राहिलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, हनुमान अरे आपने तो मान को मारा दिया, मैं तो मान के लिए घूम रहा हूं. या पंचवार्षिक योजनेमध्ये मी चेअरमन होतो आणि मला या पुढच्या 5 वर्षात मला व्हायचं. तुला किती दही होतो बोल, तुला किती आंबट करू, हे आंबट चिंबट करून दही दूध ओतून तेच दही दूध अख्ख्या गावच्या लोकांनी विचार करून बैठक घेऊन ठरवलं की मारुतीरायाला सुंदर सजवायचा यात्रेमध्ये, त्याला पुष्पमाळा घालायच्या आणि पुजाऱ्याने एकदा पाण्याने स्वच्छ धुतला का त्याला धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामी काय आणखी ते दुग्ध उदक स्नानम समर्पयामी दहीयुदोग स्नानम समर्पयामी, परत एकदा शुद्ध उदक स्नानम समर्पय. बरं वाटोळ झालं आताच बाबा. आणि डोळ्याला पाणी लावा, नाकात बॉटल घाला, काय सांगतील ते करतात हे लोक. किती शिकलेले असू करता का? परंपरेचे आणि अंधश्रद्धेला आम्ही धर्म समजतो. जोपर्यंत आम्ही अंधश्रद्धांना आणि चुकीच्या गोष्टींना धर्म समजतो तोपर्यंत आम्हाला मानवाचा धर्म कळणार नाही. हे जिथे सांगतात त्याला कीर्तन असे म्हणतात. तुम्हाला पटो न पटो परत काय मी येणार नाही, पण सांगितल्याशिवाय राहणार नाही, सांगूनच जाणार डॉक्टर. बरोबर आहे ना? म्हणून मी वारकरी संप्रदाय मूर्तीपूजेच्या विरोधात नाही, पण वारकरी संप्रदाय तुकोबाराय काय सांगतात, अरे बाबा देव काय लहान आहे का? हे महापुरुष आहेत. हनुमान कोण आहे? त्याने काय केलंय? शक्ती वाढवलेली आहे आणि आम्ही शक्ती घालवलेली आहे. आता गुटखा खाणारं एखादं पोरग तिथं गेलं, जय बजरंग बली की जय, जय बजरंग बली की जय. जर बजरंग बली खरंच जिवंत असेल तर त्याला मुर्दा पाडील ना त्याचा. कोणाचा? एक परवा भेटलं मला, सप्त्याचं अध्यक्ष होता. अध्यक्ष इथला स्वयंसेवक लय चांगला आहे बिचारा. तो बसला होता इथे, गेला वाटतं. बाळासाहेब, हा कसा मोत्यासारखे दात आहेत त्याचे. आणि जेवढे मला भेटले नाही या गावात आतापर्यंत, अगदी ह्यांच्या वडिलांसहित, म्हणजे ते आता मला नाव नाही त्यांचं, ज्यांच्या घरी बसलो ते दादा पाटील, ते बरं का, त्यांच्या सहित सगळ्यांचे दात मोत्यासारखे. त्याचं नाव पंढरपूर आहे. ओ माऊली. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे आम्ही झालो थोडं मोकळं म्हटलं ना, यांना कळतं आपण काय म्हटलं ते. काम क्रोध बंदी खानी. कळलं का? काय बोललो सांगा बरं? काम आणि क्रोध बंदी खाणी म्हणजे काय? जेलमध्ये. काम आणि क्रोधाला आम्ही बंदी खाण्यात ठेवलंय. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे दिले दोन्ही आणि मग या सर्व इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. कसं आहे गोसावी व्हायचे म्हणजे काय? भगवी कपडे घालायची, निळी कपडे घालायची, काळे कपडे घालायची. आम्ही सर्व संघ परित्याग केलाय बरं का. आणि ते बाबा पाहिलं ना ज्याने त्याग केलाय, त्याच्या गळ्यात 100 माळा, म्हणजे त्या माळांचे वजनच 10 किलो माळांचं. वरती ते टापशीला एवढ्या जटा, इथून तर त्या पडद्या एवढ्या जटाच, एवढ्या लांब जटा. आणि त्याग काय केलाय? त्याग पावा तर जटा 50 किलोच्या. आणि त्या जटावर गुंडाळायला पण ते फडकं असतं का, ते 8 मीटरचं. आणि काय म्हटलं, आम्ही काय केलंय? त्याग केलाय. आणि ते बाकीचे तर ते चंच्या चुंच्या त्या पिशव्या थायल्या, एक गांजाची, एक गांजाला, एक चिलमीला.
माझ्या चिलमीचा खडा काय केला आणि शेंगदाणा म्हणून मी खाऊन लागला ये रे नक्त्या चिलीवर. हे धर्म नाही. दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. ऑल दी ग्लिटर्स इज नॉट गोल्डन. जे चमकतं ना सर ते सोनं नसतं. म्हणून जे सोनं नक्की काय आहे? भाग्याचा उदय, हे भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सज्जन हो, हा जन्म पुन्हा नाही आहे. मग चुकीच्या मार्गाने जाऊन आयुष्याचं वाटोळं का करून घेता? नाही का? नका करू नासा आयुष्याचा, नका करू नासा आयुष्याचा, नका करू नासा आयुष्याचा, नका करू नाशा 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 आयुष्याचा. श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांनी 4000 अभंग लिहिलेत. डॉक्टर किती? 4000 अभंगामध्ये एकही गोष्ट काल्पनिक नाही. दुर्दैवानं आमच्याकडे शिक्षणच आम्हाला मुळात अभंगाचं नाही मिळत. हे उत्तर हिंदुस्थानाकडून जे ग्रंथ आणलेत ना पूर्वीच्या लोकांनी, कर्मकांडी लोकांनी, तेच कीर्तन करायला शिकवतात. त्याचा आणि आता मला सांगा, घट कधी शब्द ऐकला कीर्तन? घट या जुन्या लोकांनी ऐकलं असेल. घट, पट, माया, ब्रह्म, आद्यसन, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, घट, पट, माया, वैकुंठ, मोक्ष, मुक्ती, स्वर्ग, यमपुरी, नरकपुरी. काय हो, हे सगळं आपण ऐकलं, त्याचा तुमच्या कधीतरी कोणाच्या जीवनात या गोष्टींचा उपयोग झाला का हो? स्वर्गाला कोणी गेलं आहे? नाही तू बाया हो, तुमची आज सासू खाली आली का ग स्वर्गाला जाऊन? पाहिलं का स्वर्ग कसा आहे ते? बाया आले बाया स्वर्गात जाऊन गो बाया, काय बाया नुसत्या गोऱ्या गोऱ्या पाच बाया बाया तिथं. पाहिलंय का कोणी? दॅट्स रॉंग. हो, तुकोबाराय म्हणतात, वैकुंठाशी आमा धाडू नको हरी, वैकुंठाशी आमा धाडू नको हरी, वैकुंठाची आम्हा धाडू नको हरी, वैकुंठाची आम्हा धाडू नको हरी, धाडू नको
वैकुंठाशी आमा. पुढे काय झालं बोला? आ धाडू म्हणजे पाठ नको ए बाबा तिथं. वैकुंठी जावोनी काय बा करावे. वैकुंठ इज डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट. वैकुंठ म्हणजे प्रगती. वैकुंठी म्हणजे विकास. वैकुंठ म्हणजे कुटुंबाचा, गावाचा, नातेवाईकांचा, समाजाचा. या गावात जे जे कोणी वेगवेगळ्या समाजाचे, जातीचे, पंथाचे, संप्रदायाचे, धर्माचे लोक असतील त्यांना हीन न लेखता गावाच्या परिसरात असणाऱ्या पाण्याची स्वच्छता आणि गावाच्या परिवारामध्ये असणाऱ्या झाडाझुडपांची संरक्षण जिथे होऊन ते गाव विकसित होतं त्या गावाला संत वैकुंठ असे म्हणतात. प्रमाणशील सांगतो बरं का. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. भरला घन दाट हरी दिशे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे यांची वाट पाहत टाळ्या वाजवायची. पण ते म्हणतात वगच बलामतच या वाबळे मारा सोडून आणलाय. टाळीशी काय घेणे याला सांगण मोकळा होई. पैसे तो काय ठर. मला माहितीच नाही किती देणार आहेत पैसे. आज शपथ हा मला दांडकेने हाणून पाठवलं तरी मला जावं लागेल. हो ना. काय झाले माहिती का. काय हो ते अभंग आहे परदेशी नाही कोणी. बरं का. तर सज्जन हो अतिशय चांगली लोक आहात तुम्ही. शिकलेले आहात हे माझ्या दृष्टीने खूप भाग्य आहे. कारण का माहिती का तेव्हाच भाग्याचा उदय होतो केव्हा अंधश्रद्धेचे भूत मरू दे. अंधश्रद्धेचे भूत मरू दे. दादा ऐकताय ना. आहे ना शिकलेले लोक. म्हणा माझ्या मागे. हा अंधश्रद्धेचे भूत मरू दे. ते भूत मेल्याशिवाय भाग्य उदय नाही होणार. नाही तर आम्ही रांगा लावल्यात. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंताला अभिषेक करण्यासाठी आम्ही नाशिकचे 15 ब्राह्मण आणलेले आहेत. एका ब्राह्मणाला 51,000 रुपये देणार आहोत. अरे तेवढे पैसे गोळा करा बाबो. हनुमंतरायांसारखा दयाळू पुरुष नाही. तो जन्माला जिच्या पोटी आले तीच ज्ञानी डोळ्याची बाई अंजनी. काय नाव आहे तिचं बोला. टाळे वाजवा तिच्यासाठी एक. अंजनी म्हणजे काय. अंजनी शब्दाचा मूळ धातू काय. अंजन. अंज अन अंजन म्हणजे अंजन म्हणजे ज्ञान. म्हणजे अंजन शब्दाचा खरा काय अर्थ आहे. काय अर्थ आहे अंजन शब्दाचा. आहे की नाही. वेणी पणी बायांनो हो दे एकदा दान का. तुम्हाला नसेल काय हे कळत एवढं तरी कळलं मी म्हणतोय ते तुमच्या भाषेतलं. वेणी पणी करुणी चांग. मला सगळं येते माऊली. सगळं येते मला. शास्त्रीय येते क्लासिकल येते बोलण्या कारण मला येते. पण तुमच्या कृपेने येते. हे येते यांच्याबरोबर चाले नाही का. येते ना मला. हे येते. मी पवाडा गातो. मी जात्यावरच्या ओव्या सुंदर गातो. मी पुरुषांबरोबरही बोलतो. फक्त जे टाईट पुरुष आहे ना त्यांच्याबरोबर नाही बोलत मी काहीच. अहो ते मग अशी मी म्हणेन माझ्या कीर्तनाला येऊन बसलो. ते आलं तसं जे बसलो का 2-3 तास तसं असंच होतो. मग मी एक विनोद केला बरं का डॉक्टर. विनोद केल्यावर लोक हसले. म्हणलं ते हसले का बघा हो. पण ते हसलं आणि ते असंच होतं.
मग मी मोठा विनोद केला, लोकही लय हसली, ते हसलं. पण ते कसं हसलं माहिती काय बघा, मी चांगलं काय हसलं. म्हणून बाबा रे, नुसते केळाचे आणि फळाचे प्रसाद खाण्यापेक्षा तुमचा चेहरा नुसता आनंदी ठेवा. भले डोंगरा एवढी दुःख असतील तरी दुसऱ्यांच्या आनंदासाठी तुमचा चेहरा ज्या दिवशी आनंदी दिसतो त्या दिवस तुमच्या आयुष्यातला खरा परमार्थाचा पहिला दिवस उगवतो. बरोबर आहे दादा? प्रसन्न चेतस ह्या शिव, भगवान म्हणतात अर्जुना, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. जोपर्यंत चित्ताची प्रसन्नता होत नाही तोपर्यंत बामणाच्या भगुल्यातला अख्खा शिरा खाला तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी पण प्रसाद नाही मिळणार. प्रसाद म्हणजे चित्ताची प्रसन्नता. कोणत्याही प्रसंगी, अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याच्या मनाचं स्वास्थ्य बिघडत नाही त्याला प्रसाद असे म्हणतात. काय ग बाया, बरोबर आहे की नाही? म्हणा बरं माझ्या मागे, हसून खेळून म्हणा मोठ्याने, हसून खेळून. ए गपे कार्त्या, तू काय बाई आहे का रे? ए स्वांगा, गप बसायचं, शांत शिस्तीनं राहायचं. हां, तुम्हाला मी गाणं म्हणून गेल्यानंतर माझ्या बाळाला शाळेत पाठवा. हां, आता शांत राहायचं. हां, आता महिलांचा नंबर आहे. सगळ्या जणी बरं का ग, तिथपर्यंत तिकडे मागं पार येत नसेल तिने तोंड हलवा. हसून खेळून आगळ घाली ते जीवा लाग. नाही 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 नाही, सई बाई ग बाई म्हणा तुम्ही सगळ्या जणी. हसून खेळून आगळ घाली ते जीवा लाग. म्हणा, आगळ घाली ते जीवाला. टाळी आहे की नाही? एवढं स्वातंत्र्य आम्ही कीर्तनकार लोक आतापर्यंत महिलांना दिलं नाही. नाही तर खरं या मागं बसल्या ते यांच्यापेक्षा हुशारच आहेत. हे बघा जांभळ्या आल्यात. मला कळतंय ना कोणला पटतंय, कोणला कळतंय, कोणला कळत नाही, कोण अंधश्रद्धाळू आहे, कोणाला नवीन आवडत नाही. मला त्यांच्या तोंडावरून कळतंय, समजायचं. पण ह्या बिचाऱ्या खरोखर चांगल्या आहेत. त्याला हिंडलेल्या नाही ना आपल्यासारख्या. आपण 3 दिवस जस्ट स्टँडात पडून होतो. भाऊ माझा सोन्या दिसला का? दिसला ना सिन्नरच्या स्टँडवर 3 दिवस चटीतच हागला होता. तर त्या नाही, त्यांना मर्जीने राहतात, मर्यादेने राहतात त्या. पण त्या जेव्हा स्वतंत्र होतील आणि पुरुषा एवढं स्वातंत्र्य त्यांना मिळेल त्या दिवशी हे आधार वडगाव पंढरपूर झाल्याशिवाय राहणार. तर त्यांच्या पुढे डॉक्टर जन्माला आले, त्यांच्या पुढे टीचर जन्माला आले, त्यांच्या पुढे गायक जन्माला आले, त्यांच्या पुढे मृदंगवादक जन्माला आला आहे की नाही? एका गावाला कीर्तन होतं आणि महिला टाळ घेऊन उभ्या होत्या. आता आहेत काय? आता आहेत पोरी सुरी बरं आहे, चांगलं आहे. पण त्यांना स्थान दिलं हेच मला मोठेपणा वाटतोय खरा. पण हे प्राचीन काळाचे बुवा आहेत ना, ते बाईला म्हणजे खूप मूर्ख समजतात. 15 बाया मुंबईत उभ्या होत्या, अशा 15 टाळ घेऊन, एका रंगाच्या साड्या बरं का बाया. आणि तो बाबा एवढ्या मोठ्या ढेरीचा एकादशीला फराळ नाही करीत म्हणलं. मग एवढं पोट आलंय कसं तुला? एवढं पोट? अरे महाराज कसा चळचळीत पाहिजे नुसता. गावात वाकल्यावर त्याने अख्खं गाव झाडलं पाहिजे. त्याला म्हणतात महाराज गाडगे महाराज. ते महाराज. आणि त्यांनी बायांकडे पाहिलं का असो, त्यांनी अध्यक्षाला बोलून घेतलं. मग त्या बायांना खाली बसावं, आम्हाला बाया चालत नाही आमच्या संप्रदायात. पण त्या बाया काय साध्या नव्हत्या. आता या सगळ्या कलेक्टर, प्रांत अधिकारी मुंबईला PSI बाई होती एक, ती उभी राहिली. म्हणली महाराज तुमचा सन्मान आम्ही करतो. पण तिने चिठ्ठीवर लिहून दिलं, बाबा का वाचायला दिलं. बाबाने वाचता वाचता बाबा हा खवाला झाला होता, अख्खा वाला झाला होता. त्यात लिहिलं होतं महाराज तुम्हाला बाया चालत नाही, मग तुम्ही काय म्हशीला झाले का? माझ्यासाठी नका टाळे वाजवू, त्या बाईसाठी टाळे वाजवा.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. अरे ज्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान होतो त्या देशामध्ये अरे तुमच्यासारखी देव माणसं जन्माला येतात. देव कधी तुमच्याशी बोलले? देव हे पाहायचे असतात. हे महापुरुष आहेत. देव वेगळे आहेत. ब्रह्मदेव बरोबर आहे. दुसरा ब्रह्मदेवाचा मित्र कोण? इंद्रदेव. त्यांच्या करामती माहीत असतील ना तुम्हाला? कोणाला माहिती आहे ब्रह्मदेवाची करामत? काय केलं त्यांनी? उठून आला ब्रह्मदेव, उठून आला ब्रह्मदेव, आला ब्रह्मदेव, उठून आला ब्रह्मदेव, आला ब्रह्मदेव, उठून आला ब्रह्मदेव, आला ब्रह्मदेव, उठून ब्रह्म्याने केले काय? एकनाथी भागवतातल्या ओव्या आहेत बरं का. म्हणजे मी सुशिक्षित कीर्तन करतो म्हणून मी काय अभंग सोडून नाही बोलत. मज कामाचे निघाये, मज कामाचे निघाये, ब्रह्मा कन्येशी धरू जाये, स्वतःच्या लेकीवर बलात्कार करणारे देव. विष्णू वृंदेच्या स्मशानी, माहिती ना जालिंदराची बायको ती वृंदा, तिच्यावर अत्याचार करणारा विष्णू, स्वतःच्या लेकीला सुद्धा ज्याला अक्कल नाही. आणि कोण राहिला हो? इंद्र. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. कशामुळं? ते गौतम ऋषी नावाचं यांच्यासारखं सज्जन बाबा होता एक. ते पाठ झालं तिच्या बायकोच बलात्कार करून गेलं ते इंद्र. म्हणून ते देव नाही, हे देव महापुरुष आहेत. हे वारकरी संप्रदायाने निर्माण केलेले आहे. रामकृष्ण रामकृष्ण घरा आला, रामकृष्ण घरा आला, काय काय घरा आला डॉक्टर? राम कृष्ण बोला घरा आला. कोणत्या घरा आला माहिती का? या घरा. असा हातकार सगळ्यांनी या घरा म्हणा, म्हणा ना. प्रॅक्टिकल करा ना जरा थोडंसं. या घरा म्हणा. नाही सगळे नाही म्हणते. काही लई टाईट आहेत बरं का. त्यांच्या दृष्टीने मी लय वाईट आहे. हो ना, असं करा ना. फक्त मोकळं निगरवीर हाकी मोकळ्या मनाने म्हणा ना. या घरा म्हणा. असं या घरा. हा अरे राम आमच्या मातीच्या घरात नको. मग ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले मृत्तिकेचे मंदिर, आता सहाजन मंदिर, सहाजन मंदिर. हे मंदिर, हे मंदिर देहरूपी मंदिर. पण ओलयवर का ते? ओलय म्हणजे पडणार एक दिवस. पण ते मंदिर पडायच्या आत आमच्या घरा आत, घरा आत, घरात म्हणजे कसं? घरा आत जो बाहेर राम आहे तो आत ज्या दिवशी जाईल त्या दिवशी भाग्याचा उदय होईल. किती सोपं आहे हो. राम म्हणा बरं. ए लहान पोरं का रे ओरडतात? यांचंच माझं अजून मैत्री जमाना तर तुमचं का? तुमचे आहेच बाबा हो. हे लई जड आहेत ना विद्यार्थी. हो कधी असं ऐकलंच नाही ना. राम म्हणा.
आणि आता सावकाश म्हणणं ए पोरणो का पारे राम 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 म्हणा बरं. काय शब्दप्रयोग होतोय? आराम. काय होतो? बरोबर आहे ना. मग रामभाऊचं माझं बांधायला बांध आहे बरं का बायांनो. आणि आमचं कशाही पाण्याहून बांधावून वासरावून गायहून बैलावून होतच राहतंय. पण तरी सुद्धा बायांनो ऐकलं का? दाटून बोलले तुला खरंच वाटल. जोरदार आवाज आपलं सळ बंद करायचा. दाटून बोलले तुला खरंच वाटल. खरंच वाटल तुला खरंच वाटल. हिच्या पोरानं बांध फोडला. कोरल्यावर जावांचं भांडण झालं. तुझं नाव नाही घ्यायची. तुझ्या अंगावर नाही तुझ्या नाव 60 डबे राख्याला पडलं. तुझ्या वाचून काय माझं आडात आहे. ही म्हणली माझं तरी काय आडायचं. पण नेमकं हिच्या पोरीचं लग्न निघाल्यावर शेजारनी पाजारनी म्हणले अगं सुंदरे अगं किती माणसं आली तरी जावा भावाशिवाय काय शोभा आहे का बाई. दीर पाहिजे बाया पाहिजे जा काय बाया बरोबर आहे ना. नंदा पाहिजे जा सगळे पाहिजेत लग्नाला नातेवाईक. मग खंडीभर गाव आलं. खंडीभर गाव आलं पण कुत्र नव्हतं ना घरातलं म्हणतात लोक. अपमान होतो की नाही. मग म्हणून माझ्या बहिणींनो आपल्या जीवापासून समोरच्याच्या जीवाला आराम ज्या दिवशी येईल त्या दिवशी घरा आत राम आला हे साक्षी कल्पनेने होऊन जाईल. बरोबर आहे ना. रामालाच हरी म्हणतात कृष्णालाच हरी म्हणतात. आत हरी बाहेर हरी आत हरी बाहेर हरी हरी बाहेर हरी हरी बाहेर हरी हरी बाहेर हरी आत हरी बाहेर हरी. हरीने घरी कोंडिले हो हरीने घरी कोंडिले हो हरीने घरी कोंडिले. आत हरी बाहेर हरी आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडिले हरी घरी कोंडिले हरीने घरी कोंडिले. हरीने घरी म्हणजे एवढी देवाची आणि आपली मैत्री हवी परमेश्वराची. नॅचरल इज अ गॉड. आता ऐका बरं का मोठी माणसं काय म्हणतात. आय एम नॉट गॉड. बरोबर आहे. आय एम नॉट गाईड. आय एम नॉट ॲडवायझर. आय एम ओनली मॅन. काय आय एम ओनली. आणि मग मी सामान्य आहे पण तुम्ही कोण आहे. तुम्ही देवची आ 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 देवची आ. काय ग बायांनो कधी व्हाल देव. काही काही मलम लावायची वस्तू आहे का देव येण्यासाठी. काही कपडे घातल्यावर देव होतोय काय का काही क्रीम लावल्यावर देव होतो का. 50-50 माळा घातल्यावर देव होतो का. एका बाईने 50 माळा घातल्या आणि पंढरपूरला जाऊन आली आणि अख्ख्या गावात हिंडत होती. आदरवडचं नाही नाव घेत आमच्या इकडची होती. ए दगडे अगं जाऊन ये बाई परसाच घे धर. 50 माळा घातल्या बाई विठ्ठलांना माझ्या गळ्यात. तेवढ्यासाठी मोकळाच बसलाय तो विठ्ठल तिथं. ती म्हणली ना पंढरपुरात पैशाला माळा नऊ ग सई बाई ग बाई पैशाला माळा नऊ बाई नऊ ग
बाई ग बाई, विठ्ठला खाली लवू बाई लवू ग लवू बाई लवू, विठ्ठला खाली लवू बाई लवू ग. ते काय म्हणते, विठ्ठल माझ्यासाठी खाली वाकला आणि मला माळा घालतो बरं का बायांनो. आणि नेमका प्रसाद वाटता वाटता गेले बरं का. दादा घ्या, भाऊजी घ्या, ओ कारभारी तुम्ही घ्या, तुम्ही तर पहिले घ्या, कधी देवाला जात नाही, तुम्ही घ्या. तो म्हणला, खटाळ होता तो खटाळ म्हातारा म्हणला, वहिनी तू पंढरपूरला गेली पण तुझा भुईमुग सगळा लोकांनी उपटून खाला. अरा अशी बिघडली का नाही. मग कोणचं वाटोळं झालं आणि कोणची खाज भरली आणि कोणच्या किरडीचा बांबू मोडला ना आमचाच बरा वाढ लागला. आणि खरंच शेतावर पाहायला गेली का तर खरंच लोकांनी खळीच्या खळी खाला होता बरं का. ते म्हाताऱ्याचा काटा काढला, नुसता भजनाला आणि टाळा कुटी हिंडतो. आणि हा पोऱ्या नुसता पुढऱ्यांच्या मागं भेळी खात हिंडतो. म्हणजे माझा 10वीचा नातू छान आहे बरं का. बाळा आपला उरला सुरला बस प्रसाद काय मला खिचडीला होईल ना भाऊ, एकादशीला फराळा आराळाला मला तेवढा सांभाळ बरं भाऊ, राखायला जा आज. म्हणला जातो ना आजी. आणि ते गेलं परत आलं बरं का डॉक्टर. तर ती आजी म्हणली, का रे परत आला. म्हणलं आजे मी आपला उरला सुरला भुईमुग राखायला जातोय, पण मला जर शेंगा खावा वाटल्या तर. आजी म्हणली, नानाचा उपटाव दोन डगळं. नाना कळला का, चुलत चुलता उलथा कर. आणि माळा किती गळ्यात आहे. मग का देवासाठी काय माळा घालावं, 5-50 माळा घालतात का. ज्या दिवशी अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममोहो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्ट सततम योगी. जो मनुष्य सदैव संतुष्ट आहे, कोणत्याही अडचणीच्या काळात किंवा दुःखाच्या काळात किंवा सुखाच्या काळात ज्याचं कधी स्वास्थ्य बिघडत नाही. आलं का लक्षामध्ये. कोणत्याही काळामध्ये ज्याचं स्वास्थ्य बिघडत नाही त्याला सतत योगी असे म्हणतात. त्याला कोणतंही ध्यान नको, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थ व्रत यम नेम नलगे दैवता धरणे. आसन मुद्रा पुढे काय दादा तुम्हाला येतं का. नाही येत. मग टाळ कसा घेतला. यांनी बरं थोडं का होईना सांगितलंय. यांच्यासाठी टाळे वाजवा एक. आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे शरीर शोषण प्राण निरोधन. आहे थोडंफार तर बाबाला येते. या बसतात काकड्याला भजनाला आहे ना. अहो लय प्रबोधन सोपं आहे पण माणसं वाचतच नाही. माणसं संस्कृत वाचायला जातात जास्त शाईने आणायला. त्याचं काय घेणं तुम्हाला. अरे एवढं सोपं संतांनी सांगितलंय ना. आती मनोजय वासना तोडणी मणिपूर नगर पाहता दुर्गती मोडी काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार सोडी अखंड परमानंद सेवोनी उभवी गुडी. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम वासुदेवा. म्हणून आपला एक मुद्दा लक्षात ठेवा. गावामध्ये एकच देऊळ पाहिजे. 100 देवळं नको. एकच देऊळ पाहिजे. एक पानवटा एक असावा मंदिर सफल आम्ही करू अशा कल्पना सुंदर. बरोबर आहे का. ज्या दिवशी गावात मेलेलं मुसलमानाचं किंवा हिंदूचं माणूस एका स्मशानात जाळलं जाईल आणि मंदिर आणि मस्जिदीचा भेदभाव विसरला जाईल, ते अधरवड गाव असलं तरी पंढरपूर होईल. म्हणून इथे कबीर होऊन गेले, इथे
लतिफा मुसलमान होऊन गेले. या वारकरी संप्रदायाला जपण्यासाठी कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना न्हावी जान विष्णुदास चोखा मेळा बंका जातीचे मात सगळे दुःखाला अस्पृश्यतेला नीचतेला वंचिततेला कंटाळलेले जेवढे लोक होते तेवढे विचारवंत 13व्या शतकामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटावर संघटित झाले आणि विश्वाच्या कल्याणाचं पसायदान त्यांनी विश्वा एवढ्या परमेश्वराकडे विश्वा एवढ्या पांडुरंगाकडे मागितलं. त्याला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपल्या मनामध्ये असलेल्या अंधश्रद्धांचं निर्मूलन झालं पाहिजे. म्हणून काय म्हटले माहिती का, विटेवरी हा उभा विठ्ठल विटेवरी हा उभा विठ्ठल डोळे भरून पाहिला डोळे आज माझ्या मनी आनंद काय विटेवरी हा उभा विठ्ठल पुढे काय डोळे भरोणी पाहिला का धुतला. आम्ही काय करतोय लाईनच्या लाईन ताटा महापूजा नाही रे. एवढं दही दूध मध त्या एवढ्या वस्तू जर एकत्र केल्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुलांना खाऊ घातल्या तर आधारवडगावची पोरं अशी भले मोठे पैलवान होतील. हा सुद्धा विचार म्हणजे खऱ्या अर्थानं सुधारणांचा मार्ग आहे. हनुमंताला एकदा पुजाऱ्याने धुतला दातला स्वच्छ ठेवलं. आम्ही फक्त जाऊन पाहायचे डोळे भरोणी आणि आज माझ्या मनी आनंद झाला. मग मनी आनंद कधी होतो जेव्हा आमच्या मनातल्या अनिष्ट चालीरीती नष्ट होतात तेव्हा. ते अनिष्ट चालीरीती कधी नष्ट होतात ज्या दिवशी आमच्याकडे आय वॉन्ट एज्युकेशन. भगवान म्हणाले अर्जुना बघ पवित्र नाही जगात वस्तू गड्या अर्जुना ज्ञानासारखी अर्जुना ज्ञानासारखी समजून घेईल तोच गड्या रे रत्न पारखी गड्या रे रत्न पारखी गड्या रे रत्न पारखी तेव्हा मग आता आपण कुठे आलो विद्या विनयेन शोभते. ज्ञाना वाचून एखाद्या बुवाचं ऐकून आपण ज्याला परमार्थ म्हणतो ना तो परमार्थ नाही. तुमच्या मनाला ते समजलंय का कळलं का. म्हणून पहिला स्व समजून घ्यावा लागतो. स्व म्हणजे स्वतः. तुम्ही स्वतंत्र कधी व्हाल भारत कधी स्वतंत्र झाला बरोबर आहे ना. तसं तुम्ही आम्ही कधी स्वतंत्र होऊ स्वतः जेव्हा आपलं नियंत्रण करू तेव्हा. तंत्र म्हणजे काय नियंत्रण. नियंत्रण म्हणजे काय काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. म्हणून पंढरीचा विठ्ठल जो आहे तो सर्व धर्मांना सामावून घेतो. पंढरीच्या चंद्रभागेच्या वाळवंटावर जणाबाई म्हणाल्या अरे पुरुषांना एवढं मोठं स्थान देता आणि महिलांना काही स्थान नाही. नवरा मेल्यावर तिला सरणावर जिवंत जाळली. नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत जाळणारा धर्म इथे होता. आजही नवरा मेल्यावर बाईला विधवा करतात का पुरुषाला. इकडे काय पद्धत आहे बाईला कुंकू कोणाचं पुसतात नवरा मेल्यावर. मग बाई एखादी म्हणते का अशी ए बाबा ओ आमचा नवरा मेल्यावर आमचं कुंकू पुसतात. मग बायको मेल्यावर नवऱ्याची काही बरमुडा फाडतात. तुमचं काय म्हणणं आहे. मग जर तुम्ही सर्वाघटी राम देहादे एक म्हणत असाल
तर स्त्रियांना वंचित का ठेवलंय हे सांगण्यासाठी महाराष्ट्रातल्या बुजुर्ग विचारवंत महिलांना संघटित केलं जनाबाईंनी. आणि काय सांगितलं? डोईचा डोईचा पदर खांद्यावर घेतल्याशिवाय कमरेला खोवता येत नाही बायांनो. आणि कमरेला खोवल्याशिवाय बायांनो भांडण करता येत नाही. म्हणून जनाबाई सांगते, इथून पुढे तुम्हाला स्वतंत्र व्हावं लागेल. स्वतःचं नियंत्रण तुम्हाला करावं लागेल. कुणीतरी सांगितलंय त्याला धर्म समजू नका. जो धर्म तुमचं जे नैतिक मूल्यांचे सद्गुणांचे संग्रह तुमचं आणि जगाचं कल्याण करतील असे संग्रह ज्यांच्याकडं आहे ते ज्ञानानं प्राप्त होतात. ते ज्ञान कोणाकडं आहे? ज्ञानोबरांची गोवी सांगतो, ते ज्ञान पैगा. पुढे काय? जरी मनी अति अना पुढे तरी संताया भजावे सर्वस्वीसी. म्हणून तुकोबरा म्हणतात, भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या भाग्याचा उदय झाला. काय झाला? माझ्या भाग्याचा म्हणजे भाग्याचा उदय झाला. म्हणजे भाग्य म्हणजे काय एवढं सांगून संपवून टाकतो हा कीर्तन. भाग्य शब्द आहे. भाग्य म्हणा बरं सगळे. सांगेल कोणी भाग्य म्हणजे काय? भाग, मूळ धातू काय? भाग. बडा भाग मानुष तन पाव. बरं का, तुकोबरांचे एक अभंग सांगतो, जास्त लांबूट नाही बसत, मी लय शहाणा आहे म्हणून सांगत नाही बरं का. हूँ तो थकीत भई रे तुका. नाही, थोडा कादरा घ्या ना. हा, हूँ तो थकीत भई रे तुका. हूँ थकीत हूँ, मैं थकीत हूँ. भई रे तुका, भई रे तुका. बागा रे सब मन का धोखा. मला सांगा, कीर्तनातून चप्पल चोरून घेऊन गेलेल्या माणसाला सप्ताह होईपर्यंत तरी भय वाटेल का नाही? कोणी पाहतं का काय, कोणी पाहतं का काय, कोणी पाहतं का काय. आणि नेमकी चोरली कोणाची माहिती का? सरांचीच चोरली. मला सांगा, ज्याने चप्पल चोरली त्याला भय आहे का निर्भय आहे? तो भय आहे. गीतेत काय म्हणते 16व्या अध्यायात? अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्य यज्ञश्य स्वाध्याय तप अर्जवम. अरे अर्जुना, हे तप आहे बाबा. कोणतं? निर्भय राहण्याचं. भयमुक्त कधी होईल माणूस? त्याच्यासाठी पंचसूत्री आहे. 2500 वर्षापूर्वी तथागतांनी सांगितली आणि तुकोबारांनी जसंच्या तसं सांगितलंय. पहिली गोष्ट आहे, काय सांगितलंय? सत्यम वद प्रियम वद. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. वेची जे वचन जेणे राहे समाधान. अजून ज्ञानोबरांची कोळ आहे, साचा आणि मवाळ मिथुले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अशा प्रकारची सत्य भावना
तुमची संतांच्या सहवासात निर्माण झाली की तुमचा भाग्याचा उदय होतो, धोका नष्ट होतो. दुसरं सूत्र सांगतो काय, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा करणार नाही. तिसरं सूत्र सांगतो, लोकांच्या लेकी बाळींना सख्या बहिणीचा दर्जा देईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलाची सून, मोगलाची म्हणजे इथल्या मुसलमानांची नाही, शत्रूची म्हणजे सत्तेसाठी लढणाऱ्या, किती पिढ्यानपिढ्या रडणाऱ्या त्या अल्लाउद्दीन खिलजीच्या त्या पिढ्या जेव्हा महाराष्ट्रात येत होत्या, त्या मोगलांच्या पिढ्या इथल्या मुसलमानांच्या पण आणि हिंदूंच्या पण स्त्रियांवर बलात्कार करत होते. अशाच मोगलाची सून राजाच्या दरबारात उभी होती आणि राजा सांगत होते, सिस्टर यू आर माय सिस्टर, तू माझी बहीण आहेस, घाबरू नको, आम्ही तुकोबारायांच्या शिष्य परंपरेतले आहोत. मी पोटात असताना शिवबा म्हणतात, माझ्या मातोश्री मासाहेब जिजाऊंनी तुकोबाचे 4000 अभंग वाचलेले आहेत आणि म्हणून तू घाबरू नको. म्हणून जिजाबाईंनी सगळ्या गडकर्णी गोळा केल्या आणि सांगितलं सगळ्यांना, अनवा अनवा ग कासार द्यावा, चुड्याला विसार द्यावा, चुड्याला विसार. बोलवा बोलवा रे कासार, बोलवा बोलवा रे कासार, बोलवा बोलवा रे कासार द्यावा, चुड्याला इसार द्यावा, चुड्याला इसार. अनवा चंदनाचा पाठ करा बेगमाचा थाट. रे 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 खाली अनवा चंदनाचा पाठ, अनवा चंदनाचा पाठ, अनवा चंदनाचा पाठ. करा बेगमाचा थाट, करा बेगमाचा थाट, करा बेगमाचा थाट. राम हे रघुवराजी गजी, राम हे रघुवराजी गजी, राम हे रघुवराजी गजी, गजी गजी. हे मी तुम्हाला पहिलं सांगितलंय, माझा गुरु एकच आहे, त्याचं नाव आहे गाडगे महाराज. त्यामुळे मी महिलांना जास्त स्थान देतो 40 वर्षापासून. माझं पटो न पटो, महिलांना तुम्ही बदलवलं नाही तर वर्षानुवर्ष आपला भारत मागे राहील. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी स्वतःच्या बायकोला पहिलं शिकवलं, बरोबर आहे, आणि तिला शिकवल्यावर तिच्यावर मुसलमानाची एक पोरगी होती, नाव माहिती आहे तिचं तुम्हाला, फातेमा शेख. दोघींनी मिळून ज्योतिबांची शाळा चालवली आणि म्हणून आज आमच्या मुली प्रांत आणि कलेक्टर होता, ती सावित्रीबाईंची कृपा आहे. म्हणून मासाहेब जिजाऊ राणी म्हणाल्या, आम्ही तुकोबाचे वारसदार आहोत. 4000 अभंग आम्ही वाचलेत बाळ पोटात असताना. म्हणून गडकरींनो, ऊन गंगाळ्यात पाणी, वार ढोल्या, ऊन गंगाळ्यात पाणी, ऊन गंगाळ्यात पाणी, ऊन गंगाळ्यात पाणी. नाऊ घाला बेगम राणी, रामा राघुबा दाजी गजी, रामा राघुबा दाजी गजी, रामा राघुबा. संपलं माझं कीर्तन. स्त्रियांचा सन्मान जर माझ्या राजाने केला, म्हणून रयतेच्या सुखाचं राज्य निर्माण झालं. 380 मंत्री मुसलमानांचे शिवरायांच्या दरबारी होते. असा समतेचा विचार शिकवणाऱ्या वारकरी संप्रदायाचे पाईक जगद्गुरू तुकाराम महाराजांचा विचार म्हणजे स्वराज्य शिवरायांचं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा लिहिला, तो पहिला कायदा लिहिला आहे, तो वंचित असलेल्या समाजाचं आरक्षण आणि या माझ्या बहिणींसाठी शिक्षणाचं स्वातंत्र्याचा कायदा
आणि अभिव्यक्त होण्याचा कायदा स्त्रियांसाठी लिहिणारा, स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिला कायदे मंत्रिपदाचा. पण माझ्या बहिणींनो, तुमच्यासाठी शिक्षणाचा आणि अभिव्यक्तीचा कायदा ज्याने केला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून हे उंच होते आणि ते नीच होते इथे काही नाही वारकरी संप्रदायाला. इथे फक्त संत हवेत. मग संत म्हणजे काय? ते गीतेतला 12वा अध्याय वाचा सगळा, बरं का. आणि म्हणून ज्ञानाने मनुष्य साजरा होतो. ते ज्ञान ज्याच्याकडं आहे त्यांना संत म्हणतात. नका करू अंगारा दुबारा, दवा डॉक्टर वेळेवर करा. आला जरी ताप अंगावरी चट्टा, जाऊन तात्काळ डॉक्टरांना भेटा. अंधश्रद्धेला पळवा कुणी रे, अधोगती येईल जीवनी रे. नका घालू पाणी दगडाला, पाणी घाला रे हिरव्या झाडाला. नका करू कोणाची आळवणी, झाड देतील भरपूर पाणी. हे संतांचं ज्ञान आहे. म्हणून माझ्या बहिणींनो, मुलीच्या जन्माचं स्वागत करा. मुलीलाच मुलगा मानोनी, द्या शिक्षण परोपरीनी. तिचा अन्याय सारा संपोणी, जाईल महान भारत होणी. तेव्हा भाग्याचा उदय होईल. काय बायांनो, बरोबर आहे ना. आणि म्हणून शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग. आडानी राहून बाई ग, वाटुळ करू नको ग. धरू नको माझा राग, लागतो मी तुम्हा माग. धरू नको माझा राग, लागतो मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. आपल्या बाळाला शाळेत पाठवा. आपल्या बाळाला शाळेत पाठवा. बाळा तू 15-16 माळा जपण्याऐवजी बाळाला एखाद्या बुवा बाबाच्या ताब्यात देऊन त्याचं मुंडन करून त्याला आडदांड बनवण्याऐवजी त्याला डिजिटल शाळेत घाला. आपल्या गावची शाळा डिजिटल बनवा. म्हणून मगाशी म्हटलं तुम्ही आल्यावर, कारभारी ऐका ना, सांगते बाई तुम्हाला, माझी या बाळाला एक कम्प्युटर बयाना. माझी या बाळाला एक, ही खरी देवाची पूजा आहे. म्हणून तुमच्या शिक्षणाची उंची वाढली की विचाराची उंची वाढते. शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतो या, सारखं लिहतोय, इंग्रजी बोलतोय, साहेबा वाणी नटतो या, डॉक्टर वाणी नटतो या, तुमच्या वाणी नटतो या. काळा विचार माघारी पाठवा, अंधश्रद्धेला माघारी पाठवा. पाठवा पाठवा पाठवा. माझ्या बाळाला शाळेत पाठवा. माझ्या बाळाला शाळेत पाठवा. माझ्या बाळाला शाळेत पाठवा. सर, तुम्ही मला बऱ्याच वेळा घड्याळ दाखवलं, पण मी काय केलंय, भात कापले, पण मला पेंडी बांधायची राहिली फक्त 1 मिनिटाची, बरं का. मला कसं तरी होतं या, बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. हे बसलेत ना वयोवृद्ध लोक, हे साक्षात पांडुरंगाच्या मूर्ती आहेत. यांना जर विसरलो नाही, यांच्या उपकाराची जाणीव सदैव ठेवली पाहिजे. माझ्या 1000 कविता आहेत बरं का, कविता संग्रह. त्यातली पहिली कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो. सगळीकडे गाजलेली ती. मला कसं तरी होतं या, बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. खमीस का वाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप जुन्नरी जायाचा, उदार पाधार कापड पोरांना आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. चूल पेटत नवती, दिस दिवस घराला,
पायली भरदाण्यासाठी बाप गावात फिरला. आमचं दुखलं खुपलं पाणी डोळ्यात आणायचा, घालून पाटकुळी बाप डाक्टर धावायचा. बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, वाबळे कवीचा जीव तसा वनवाशी झाला. मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. म्हणून हे बघा, तुमच्या भागात खूप कीर्तनकार आहेत. माझ्यासारख्या एवढ्या बाबाला लांबून बोलवू पण नाही, पण यांचा आग्रह होता म्हणून मी आलो. आपापल्या भागातले लोक बोलवावेत, कीर्तन करावी, कमी पैशात सप्ताह करावा आणि उरलेले पैसे शाळेसाठी वापरावेत. आणि आपलं गाव तर सुशिक्षितच आहे मुळात. म्हणतात यांनी मला सांगितलं मगाशी की 251 बंगले नाशिकमध्ये या अधरवड गावचे आहेत. म्हणजे गावाची सधनता चांगली आहे आणि शिकलेले लोक पण जास्त आहेत. पण अजूनही शिकू द्या. आणि जात आणि धर्म, पंथ आणि संप्रदाय ज्याला त्याला जसे असतील त्यांना जोपासू दे. प्रत्येकाला आपापल्या धर्माचा पंथाचा स्वाभिमान असू द्या. पण आपला धर्म जोपासताना दुसऱ्याच्या धर्माचा अपमान होणार नाही याची दक्षता घेतली तर खऱ्या अर्थानं भाग्याचा उदय होईल. भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय, म्हणून येथून या नुठवू माथा मरणा वाचोणी सर्वथा. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय जय बोलिले विनकरी